आणि ठाकरे बंधूंचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलंय। जागा वाटपाच्या चर्चेसाठी उद्या अंतिम फेरी होणार आहे। राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते। फार रस्सीखेच करू नका अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचं कळतंय। तर दुसरीकडे महायुतीचं जागा वाटप देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणेची महायुतीला प्रतीक्षा आहे असं देखील सूत्रांकडून कळतंय। ठाकरे बंधूंचं जागा वाटप झाल्यानंतर महायुती आपलं जागा वाटप जाहीर करणार अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते। ठाकरेंच्या युतीनंतर काही जागांचा अंदाज महायुती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, ठाकरे बंधूंचं ठरलं आणि त्यांनी त्यांची घोषणा केली, किंवा त्यांची जागा वाटप त्यांनी जाहीर केल्यानंतरच महायुतीचं जागा वाटप स्पष्ट होईल किंवा तशी घोषणा होईल अशी माहिती मिळते। काय अधिक सांगा? नक्कीच सागर, ज्या पद्धतीनं सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली यामध्ये प्रामुख्यानं महायुतीचं जागा वाटप जे आहे हे अंतिम टप्प्यात आल्याचं कळतंय। आणि दुसरं म्हणजे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे की ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी केली जाणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशा पद्धतीनं ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार त्याची प्रतीक्षा कुठेतरी आता महायुतीला आहे। आणि दोन्ही ठाकरे बंधूंकडनं या युतीची आणि जागा वाटपांची घोषणा झाल्यानंतर महायुती ही स्वतःच्या जागांची घोषणा जी आहे ही करेल। कारण का प्रामुख्यानं मुंबईत जो मराठी बेल्ट आहे, जो मराठी मतदार आहे, हा कुठेतरी ठाकरे बंधूंच्या बाजूनं असण्याची अधिक शक्यता आहे। आणि त्याच अनुषंगानं एक अंदाज जो आहे हा घेतला जाऊ शकतो आणि काहीशे बदलसुद्धा जे आहेत हे अंतिम क्षणी हे केले जाऊ शकतात। आणि त्याचमुळे महायुतीला ही प्रतीक्षा आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंकडनं या युतीची घोषणा कधी केली जाते आणि त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कशा पद्धतीनं असणार आहे। मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कशा पद्धतीनं किती जागा लढणार आहे किंवा मनसे किती जागा लढणार आहे आणि या जागांचा आपल्याला फटका बसू नये आणि त्याच अनुषंगानं खेळी जी आहे ही करता यावी याच्यासाठी महायुतीकडनं कुठेतरी आता या दोन्ही ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची प्रतीक्षा जी आहे ही त्यांनासुद्धा लागलेली आहे। आणि ठाकरे बंधूंकडनं युतीची आणि जागा वाटपाची घोषणा केल्यानंतरच महायुतीकडनं त्यांच्या जागा वाटप जे आहे किंवा जो फॉर्म्युला आहे हा जाहीर केला जाईल। आणि या सगळ्याचा अंदाज घेऊन अंतिम क्षणी काही बदलसुद्धा जे आहेत हे केले जातील अशा पद्धतीची सूत्रांकडनं आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वच जण सावधतेनं ही सगळी पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता महायुतीला सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची प्रतीक्षा जी आहे ही असलेली आपल्याला पाहायला मिळते। सागर, नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।